नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. प्रहार संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जवळपास 20 ते 25 वर्ष ते आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं. शेतकरी अपंग वर्गासाठी मोठं त्यांचं काम आहे. त्यामुळे ते जवळपास 20 वर्ष सतत जनतेतून अपक्ष निवडून गेले. त्यांची प्रहार ही संघटना आता शिवसेनेमध्ये विलीन झाली आणि त्यांनीही शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये आमदार बच्चू कडू आता ते विधान परिषदेवर शिवसेनेच्या माध्यमातून गेले, त्यामुळे ते आमदार झालेले आहेत. मात्र बच्चू कडू हे आमदार झाले. बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदे सेनेमध्ये विलीन केला. हे जरी खरं असलं आणि तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीही त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं गेल्या काही दिवसापूर्वी नागपूर येथे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जून अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. आणि या दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिंदे सेना आणि भाजपामध्ये सध्या दुरावा निर्माण झालेला आहे. शिंदे सेनेने त्यांचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाला टक्कर देण्यासाठी आता जे आमदारकीसाठी किंवा विधानसभेवर निवडून येतील असे लोक आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश दिलेला आहे. हे राजकीय कटू सत्य आहे. मात्र बच्चू कडू यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागलं आहे. अनेकांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहे. बच्चू कडू यांनी विधान परिषदेसाठी आपला एक पक्ष पणाला लावला, आपलं राजकीय अस्तित्व पणाला लावलं. एक आमदारकीसाठी ते शिंदे सेनेमध्ये गेले. आता हिंदुत्वासोबत जर आले तर हिंदुत्वाच्या विरोधात बोलू नका असाही टोला त्यांना लगावला जात आहे. अनेकांनी प्रहार संघटनेच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांनी त्यांचं राजकीय भवितव्य फिक्स केलं, मात्र आम्हाला वाऱ्यावर चढलं, असे अनेक आरोप सध्या बच्चू कडूवर होत आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तो अनेकांच्या पत्नी पडलेला नाही असं म्हणता येईल. मात्र बच्चू कडू यांनी मात्र आपण शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांच्या मुद्द्यावर शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीतच राजकीय नेता हा कधीही आपलं राजकीय भवितव्य पाहूनच कोणत्या तरी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करतो आणि त्यासोबतच आपलं जे ध्येय आहे समाजासाठी काहीतरी करण्याचं त्याचाही मुद्दा तो घेऊन चालत असतो. हे दोन्हीही चाक सोबतच असतात, राजकारण आणि समाजकारण. त्यामुळे गाडी जर चालवायची असेल, बच्चू कडू यांचं एक स्टेटमेंट आहे, गणपती जरी बसवायचा असाल तर वर्गणी पैसा लागतो, वर्गणी जमावी करावी लागते. त्यामुळे त्याच मुद्द्यावर त्यांनी आता प्रहार संघटना चालवणे अशक्य आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं त्यांनी पसंत केलं आणि ते भाजपासोबत का गेले नाही यावरही वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने अनेकांना कडू औषध घेण्याची वेळ येते का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. अनेकांच्या त्या वस्ती पडलेल्या नाही. ते जर भाजपामध्ये गेले असते तर त्यांच्यावर टीका झाली नसती का असाही एक मतप्रवाह आहे. किंवा ते महाविकास आघाडीसोबत गेले असते तर त्यांच्यावर टीका झाली नसते का असंही एक मत सांगितलं जातं. यापूर्वीही ते महाविकास आघाडीसोबत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदही
दिलं होतं. मात्र महाविकास आघाडीचा आणि त्यांचं मध्ये जुळलं नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा शेतकऱ्याचं आंदोलन केलं आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि आता येत्या 2-3 वर्षामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना सोबत घेतलेलं आहे आणि बच्चू कडू यांचेही 2 टार्गेट असणार आहे, 2 लक्ष्य असणार आहे. एक तर राजकीय भविष्य आणि त्यांचे जे समाज आहे, शेतकरी असो अपंग असो, हे त्यांच्या मुद्द्यावर राहिलेले आहे आणि त्यासाठी त्यांना काम करायचं आहे, हा त्यांचा मुद्दा आहे. त्यासाठी ते शिंदे गटाकडे गेले असं ते बोलत आहेत. अनेक मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो बच्चू कडू पुढे जात आहे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी आपल्या चळवळीशी प्रतारणा केली का, आपली चळवळ सोडून दिली का, हे सध्या तरी त्यावर बोलणं योग्य होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ते कोणत्या मुद्द्यावर लढतात, काय स्टेप घेत आहेत, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी, जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून हा निर्णय घेणं अपेक्षित होतं, तो त्यांनी घेतला नाही असा आरोप त्यांच्यावर, त्यांच्याच प्रहार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाकडून होतो आहे. त्यामुळे एकंदरीतच बच्चू कडू यांचा जो प्रवेश आहे, मनाच्यांच्या प्रश्नी जरी पडलेला नसला तरी एकनाथ शिंदे यांनी दोन्हीही लक्ष आपल्यासमोर ठेवून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे आपल्याला असं दिसतंय. त्याचा कोणाला फटका बसतो आहे आणि कोणाशी त्यांनी गद्दारी केली हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. अनेकांचं म्हणणं आहे की त्यांनी जी हातामध्ये चळवळ हाती घेतली, त्या चळवळीशी त्यांनी गद्दारी केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलं म्हणजे चळवळीशी गद्दारी झाली असं काहींचं म्हणणं आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी गद्दारी केलेली आहे, असे अनेक आता आरोप त्यांच्यावर होत आहेत. त्यामुळे त्यांनी नेमकी कोणाशी गद्दारी केली आणि बच्चू कडू यांचं जे पाऊल आहे ते योग्य आहे का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.